नमस्कार श्रोते हो, श्री स्वामी समर्थ. संजीवनी स्वामी कृपेची भाग 1 यामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत स्वामींची 41वी अनुभूती. सेवा करी त्याला मेवा. माझ्या लग्नाला 3 वर्षे झाली होती, तरी आम्हाला मूलबाळ नव्हते आणि मला आई होण्याची उत्कट इच्छा लागून राहिली होती. तशीच नातेवाईकांमध्ये मला मूल होत नसल्याने तसेच समाजातही माझे विषयी चर्चा होऊ घातली होती. आम्हा दोघा नवरा बायकोने डॉक्टरकडून तपासणी करून घेतली, ट्रीटमेंट चालू ठेवली, पण व्यर्थ. डोहाळे लागण्याची चिन्हे नव्हती. माणसावर कोणतीही आपत्ती आली आणि विज्ञानातील प्रयत्न खुंटले की तो अध्यात्मातून प्रयत्नास लागतो. तशी अवस्था माझी झाली. माझं माहेर सोलापूरचे, त्यामुळे अक्कलकोट स्वामींवर माझी भक्ती होतीच, पण योग्य मार्गदर्शन तसेच स्वामींची सेवा यात अडचणी अनंत येत होत्या. माझ्या शेजारीत राहणाऱ्या सौ दांडेकर काकूंना या सर्व गोष्टी माहिती होत्या, म्हणून त्या मला एक दिवस भाटे काकांकडे आनंदनगर येथे घेऊन गेल्या. मी काकांना येणाऱ्या अडचणी, मनात येणारे नकारात्मक विचार सांगितले आणि मला रडू कोसळले. काकांनी मला 4 धीराचे शब्द सांगितले आणि एक दिवस त्यांनी मला स्वामींची मूर्ती हातात ठेवली आणि म्हणाले, आता स्वामी तुमच्या घरी आले आहेत, तेव्हा तुम्ही तुमच्या अडीअडचणी स्वामींनाच सांगतेच. आपले देव आई वडील आहेत. तसेच नामस्मरणाचे सेवा करण्याचे सांगितले. तसेच मी करावयास लागले. खरोखरच त्यानंतर आमच्या ट्रीटमेंटला योग्य दिशा मिळाली. स्वामींची सेवा करीत राहिलो आणि एक दिवस आनंदाचा उजडलाच. डॉक्टरांनी हिरवा कंदील दाखविला. स्वामींनी मला मेवा दिला होता. मला दिवस गेले होते. मी खूप आनंदात राहिले व स्वामींची सेवा करीत राहिले. मला कन्यारत्न प्राप्त झाले. हा स्वामींचा प्रसाद मेवा दिल्याचे जाणवले. स्वामींचे ब्रीद वाक्य आहे, सदोदित डोळ्यासमोर उभे राहते ते म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. धन्य ते स्वामी. श्रोते हो, आजच्या अनुभूतीनुसार खरं तर स्वामींकडे मेवा कधी मागू नये, कारण स्वामींना आपल्याला कुठला मेवा कधी द्यायचा आहे हे माहिती असते. आजची अनुभूती तुम्हाला कशी वाटली ते नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. अनुभूती आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या अनुभूतीमध्ये. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.